कालच पुण्यामध्ये पहिला पाऊस पडला आणि मस्त अशी गरमागरम भजी खाऊ वाटली. त्यासाठी सगळ्यात आधी तेलामध्ये खरं तर तेल तापलं नव्हतं, पण पहिल्यात मिरची तळून घेतली आणि त्यानंतर हे बॅटर कांदा भजी करणार आहे. तर कांदा चिरून उभा चिरून मस्तपैकी मीठ टाकून घ्यायचं, ओवा टाकून घ्यायचा आणि बारीक हिरवी मिरची आणि त्या पाण्यामध्येच जितकं बसेल एवढं पीठ टाकून घ्यायचं. तोपर्यंतच मिरची तळून झालेली होती, त्यावरती मीठ टाकत आहे. नंतर एकदम थोडंसं तेल, कारण तेल वाया जाऊ नये म्हणून अगदी थोडं कढईत तेल घेतलेलं आहे आणि थोडासा सोडा टाकून घेतलेला आहे बॅटरमध्ये आणि नंतर कडक मोहन थोडंसं टाकून घेतलेलं आहे भजी कुरकुरीत व्हावी. आणि त्यानंतर एक एक भजी असं सोडून घेते आहे. तुम्हाला ज्याप्रमाणे लहान मोठ्या आकाराचे भजी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ते करू शकता. नंतर तेल वायात असतं त्यामुळे अगदी थोडंसं तेल घेतलेलं आहे. इथं मी सनफ्लॉवर रिफाइंड ऑइल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ही भजी करते आहे. मस्तपैकी मूड झाल्यावर तसं छानपैकी भजी करून घ्यावी आणि पावसाळ्यात तर किती सुंदर लागते. मस्त मस्त. पावसाळा नाही आहे पण अवकाळी पाऊस पडला होता आणि भजी खायची इच्छा झाली, त्यामुळे ही भजीचा हा बेत केलेला होता आणि छानपैकी अशी गरमागरम भजी सोबतच हिरव्या मिरची सोबत कशी झाली नक्की